साध शुभंकर डोंगर फाळी पुण्य वेसलाच सोनेरी पहाड खुलते न भाता वाट दवानी भिजली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली सोनेरी पहाड न भाता वाट दवानी भिजली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली 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 साध शुभंकर डोंगर फाळी सोनेरी पहाड न भाता वाट दवानी भिजली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली तारका चंद्राची सूर्यबिंब खुलताना लागे राहुल नवे परवाची नभंगणीची स्वागताला ओरणी इंद्रधनुची उदार करण्या अवनी सजली अंगणी सप्तरंगाची तुळसदारी वृंदावनी सौभाग्यवती सजली तुळसदारी वृंदावनी सौभाग्यवती सजली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली बिंदुनी भिजल्या वाटा मोत्यावाणी तुझ्यात वेणू अंबरे पाड झाला राहुलती गोठ्यात वासुदेवाची स्वारी आली जात गोकुळात कोकिळ गाते मधुर गाणी कोमलार्थ स्वरात मरण झटकते वेळवानी जीवनी इवली मरण झटकते वेळवानी जीवनी इवली दह्या दुधाचे घेऊन डोईवारी जाऊया सोन पावली
दया गुणाचे घेऊन हरिहरी महान जाऊया सोनपावली साध शुभंकर डोंगर भाडी वेसलांनी सोनेरी पाहत फुलतेना पाहत वाटत वनी भिजली दया गुणाचे घेऊन हरिहरी महान जाऊया सोनपावली 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 प्रेम करायला पण नशीब लागतं डोंगराचं नशीब असं नाट्य वाटता करून मोठं पुढे चालता हे त्याला बसतो विचारा प्रेम हे सगळ्यासाठी होत नाही त्याला एक वेळ आणि पाणी जुळून यावा लागतो तू म्हणतेस मग असं तसं चला आता या माझ्या मागून चला हुंदा मधुरा छेड़ी तो बांसुरी हुंदा मधुरा छेड़ी तो
घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी कोंगडी मला कांबरी मला वाजवी मुरली आला आला आनंद झाला वाजवी मुरली वृंदा मधुरा चढितो बासरी वृंदा मधुर चढितो बासरी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी देवाच्या पोटी बंदी शाळेत माझा जन्म संसार नाही कळले देवा अवताराचे कर्म कौसाला नाही कळले देव अवताराच धर्म कौसाला नाही कळले देव अवताराच धर्म देवाच्या पोटी बंदी शाळेत माझा जन्म संसार नाही कळले देवा अवताराचे कर्म काही झाली तो खेळ खेळ पयवणे जाती मधुरा जयतो वासरी मधुरा जयतो वासरी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी धर्माचा विनाश स्वधर्म स्थापण्याचा गीतेचा उपदेश दिला अवघ्या जनास गीतेचा उपदेश दिला अवघ्या जगास गीतेचा उपदेश दिला अवघ्या जगास अधर्माचा विनाश स्वधर्म स्थापण्याचा गीतेचा उपदेश दिला अवघ्या जनासा युगे युगे द्वापार युगे आलो अवतारी मधुरा जयतो वासरी मधुरा जयतो वासरी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी मधुर चढितो बासरी मधुर चढितो बासरी घनश्याम घनश्याम मी नंदा मुरारी 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 ही बासरी वाजवली की गाई वाजते पशुपक्षी आनंदाने समाधानाने तृप्त होतात आणि गोप गोपिकात आपले भान विसरून मग्न होतात पण आज एकही गवळण यमुना डोळी दिसत नाही सर्वप्रथम सुदामाला हाक मारून पाहतो अरे म्हटले सुदामा देवा सावळ सावळ सोज्वल रूपात तुझ्या सावळ सोज्वल रूपात तुझ्या जीव लागला गुंतायला थांब येतो काना मी भेटायला आर थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला आर थांब येतो काना मी भेटायला
येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब काना येतो मी भेटायला सावळ सजवळ रूपात तुझ्या जीवला गलाय भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब काना येतो मी भेटायला वर्ण गाणं श्याम सुंदर साजीर गाणं मुरलीधर युगायुगाचे युगंधर व्यापील दयाने चराचर वर्ण गाणं श्याम सुंदर साजीर गाणं मुरलीधर युगायुगाचा युगंधर व्यापील दयाने चराचर घनच्या पात्र प्रेमा पोटी आम्ही यमुने काठाला येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब काना येतो मी भेटायला सावळ सुजवळ रूपात तुझ्या जीवला गला जायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला थांब येतो काना मी भेटायला अरे थांब येतो काना मी भेटायला आशीर्वाद असो. देवा असे एकाएकी बोलवण्याचे कारण आज असं काय आहे की गोकुळातील एकही गवळण यमुना डोही दिसत नाही. देवा आज मंगळवार मथुरेचा बाजार सर्व गवळणी आठ माठ करून मथुरेकडे निघाले असले. अच्छा असं आहे तर. आपल्या सवंगड्यांना घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करा. त्यांना बाजारात जाऊ देऊ नका. मी आपली गाडी वसले गोठ्यात बांधून येतो. विषय नाही देवा. देवाने आपल्याला कामगिरी सोपवलीच होती पण हे काही एकट्याचं काम नाही. सवंगडी तर पाहिजे. बोबड्या आणि पेंड्याला हाक मारून बघतो. पेंड्या अरे ए बोबड्या अरे ए पेंड्या आणि बोबड्या अलो अलो अरे या आलो आलो येतो येतो थक 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 धक होतर देवा चुकते रानाला कपिला जेवा थक 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 धक होतर देवा चुकते रानाला कपिला जेवा गाडीला गोट्यात बांधूया र सुद्यानं हाक मारली जाऊया र जाऊया र सुद्यानं हाक मारली जाऊया र देवा रानाला कपिला देवा गाईला गोट्यात बांधूया र जाऊया
जाऊया जाऊया रे तुझ्या पाठी जाऊया रे जाऊया रे तुझ्या पाठी जाऊया रे अरे तुझा बोल पेंड्या आज कपिला लय जमवला का सांगतोस काय अरे होय काय बोलतोस काय अरे होय अरे जी काय माझ्या तू फुटली जी काय माझ्या तू फुटली मरू दे ती अरे जी काय माझ्या तू फुटली जी काय माझ्या तू फुटली तुला गाईचं झालं ना कुठं अरे अरे जी काय गाय सुटली जी काय गाय सुटली ती दोन आंब्याच्या मध्ये जाऊन थांबली अरे मग गेलो उद्योगाला गेलो आपली गाईला खोललं गाईला परत कानात खोललं तिकडून गेलो परत नदीवर सगळ्या कपड्यांनी आकुलीला आल्या होत्या सगळ्या कपड्यांनी आकुलीला आल्या होत्या आणि मग मी वाकल्याला घेऊन सगळ्यांची कापल्या कुणी म्हणजे आणि मला आवाज तुला अरे नाही रे अरे ती गाय ती फुटली ना ती गाय ती फुटली अरे ती तिकडून निघलं पळायला लागली ही काय झाडाच्या काय बनावट चालायला लागली आज मी थोडं येत होता ना म्हणजे तुला का तुम्हाला मला तरी वाटतंय तुझ्या गाईचा आणि त्या रव्याच्या बैलाचा लफडा आहे यावर तिथे त्याचा बैल बोलून घ्यावा होता ना एवढी मस्ती लावायच्या बैलाची आणि बघतो केला कशाला तर तुला आणि ह्याला माय मला काय माय देवांनी आपल्याला कामगिरी सोपवले मोठ्या जाणाऱ्या गौरांनी आहेत ना त्यांना अडवायचं आणि रस्ता प्रतिबंध करायचा असं म्हणतोस मग या गौरांनी येणार तरी कुठून अरे त्याला दाखवा मला मी चल 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 यापुढे जायचं कसं मला माहितच नाही मला पण माहित नाही बघा तुम्ही निघाला आम्ही पण निघाले मला माहित आहे की आपल्या वरची मावशी आहे ना ती रोज बाजारात जाते मी हात मारते बरोबर आहे मार करू बाजारात जायला मावशी अरे हे मावशी अगं काय झालं अगं मावशी लवकर ये अगं थांबा थांबा आता येते अगं मावशी लवकर ये बाजाराला जायचं आपल्याला. आले ग पोरीनो थांबा आले आले निजलं माझं बाळ काय झालं ओरडा निजलं माझं बाळ काय झालं ओरडा
दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया निघलं माझं बाळ काय झालं ओरडाया निघलं माझं बाळ काय झालं ओरडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला निघलं माझं बाळ काय झालं ओरडाया निघलं माझं बाळ काय झालं ओरडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया किती त्रास त्याचा समजविल कोण आताच निजावला मांडीवर झोपटून किती त्रास त्याचा समजविल कोण आताच निजावला मांडीवर झोपटून काग माझ्या बाळाला लागलं छाया काग माझ्या बाळाला लागलं छाया आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया खरंच हे माझं नेहमी तुझं कामी म्हातारा मावशीच्या साऱ्या घागरी रिकामी म्हाताऱ्या मावशीच्या साऱ्या घागरी रिकामी म्हाताऱ्या मावशीच्या साऱ्या घागरी रिकामी खरंच हे माझं नेहमी तुझं कामी म्हातारा मावशीच्या साऱ्या घागरी रिकामी संसाराचा भार लागतो एकटीने वाया संसाराचा भार लागतो एकटीने वाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया निजलं माझं बाळ काय झालं ओरडाया निजलं माझं बाळ काय झालं ओरडाया दुधाच्या थेंबाला आता लागलं रडाया 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 थकले ग बाई थकले अगं या संसाराचा मला वीट आहे वीट कंटाळलं मी या संसाराला ग कंटाळलं रोज सकाळी 6 वाजल्यापासून उठले हे काम हुरकतंय तेवढ्यात हे काम नव्यानं आलं ते हुरकतंय तेवढ्यात लिहायला त्या गाई गुरांचा हक्क आणि त्यात पोरांचं सुद्धा बाय 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 बाय. हे मेलीनो
त्या हल्लीच्या पोरीनं ना काही कळतच नाही काय म्हणायचं. अगं तसं म्हणायचं नाही ग. आता तर काही नसते म्हटलं. माझ्या पोरी असतात ना, पोरं आहेत ना, त्यांच्या हुकूम करायला मी अरे देवा, हे परमेश्वरा, उचल रे बाबा उचल. हे मसनात भवाला कशाला उचलशील? मला उचलते. हो तसा चांगला आहे. आणि भोग जर केला तर शिव्या कोणाला देऊ? आम्हाला द्यायला काय घेईन आम्हाला द्यायला चांगलं आहे. मला लावून देतो. काय म्हणजे तुझं पण होईल ना, तुझं पण होईल. अगदी वाटून होईल तुझं. चुकलं. अगे वसाने आपल्याला प्रेम व्हायला ना वय लागत नाही. 18 वर्ष पूर्ण नाही झाली तेव्हा जाऊ होतं. अगं नशीब नाही लागत माझ्या बायची. जरासं जुलवा जुलवी आली ना कुठं असं झालं की सगळं प्रेम होतं. मग मी सांगाल तर ना अगदी नेल्या अक्कल नाही. नवीन पोरीना म्हटलं तर अक्कलच नाही. काय बरं म्हटलं आता तुम्ही विक्रीला जाताय, बाजारात जाताय म्हटल्यानंतर काय घ्यायचं काय नाही घ्यायचं पण आईचा भाऊ सांगितलं मला सांगितले ना. आता एखादं गिऱ्हाईक आलं तर मी आरोग्य काय म्हणून देऊ? बरोबर आहे. हा मग सांगा कोण येते पहिलं? कोण येते? हा तूच सांग बाई. मूड आहे कृष्ण माझा सखा मी त्याची राधा. हा बाय माझ्या राजा. कृष्ण माझा सखा मी त्याची राधा. विक्रीला घेतलं दूध आणि शृंगार माझा साधा. बाय माझे तरी म्हटलं तर एवढी डोई काय वाटतंय बता 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 बता. पटापटा काय बोलते? आता कोण येत आहे का? हा ये बरोबर सांगितलं पाहिजे ना. काय म्हणजे वाटतं काय हाय वाटतं आंबट चिंबट का? तरीच मी मगापासून बघते तुम्हाला मी काय म्हणते आता प्रियकर नाही म्हणतेस ना तर मी तो पवन आणि त्या वरच्या रवीच्या साठी चालेल तू चालशील आज तेवढे ऊस बाकी आहे सांगितलं सांगते मोठा पुढे मोरा तोडाने दिसते सांगायला म्हणून लवकर सांग माझं नाव ते नवीन गायको. माझं नाव ते नवीन गायको. विक्रीला घेतलं तू. तरीच म्हटलं हा चांगला निंबोलीचं रूप आलंय तुला. विक्रीला घेतलं ढवळून मी नसती. विक्रीला घेतलं ढवळून मी नसती. मग मी सांग बरं दिसली नसती.
आता तुमचा जमाना आला आता म्हातारी काय घेऊन बसतात मावशी, चांगलं करायचं आम्हाला विचारलं ना. आता काय तर म्हातारीचं काय म्हणून सांगायचं तर हा पण नाही बोलतो. चर्चा कुठं नाही थांब बाई, तू थांब ना बाई. तर मावशी राहू दे गं. आता जाऊ दे काय मी सांगेन बाई असं या मुलं असेल अरे लांबडी अशी भरा ये हा. अगं ऐकतेस ना तुला सांगतो हिला सांगते अरे पूर्ण हिला सांगते तुम्ही ऐका अगं रातभर वाकून अशी काय बोलते रे? वासाडे मेली. अगं याचा शब्द पुरा करू दे अगं लोकांना काय वाटतं या मेल्या पुढे अगं बोलतेच नाही तर काय अगं बोलणं पुरं करायच्या मध्ये हिला दाखल पुरं द्यायला मार्ग नाही म्हणजे काय जास्त बोलले का मी सांगू अगं रातभर वापरून खरवस आणि ज्याला म्हणतो कसा मावशीले रावस मावशीले रावस काय चल लवकर हो वल्लाची वाट लागली पण मुलं घाट दिसते तर काय म्हातारीला जाऊ म्हणणार काय करायचं मावशी? जीवना बाकी बरं एवढा काय मजा नाही आली म्हणूनच मी म्हणता या नवीन जन्माच्या गाण्याला काय रस नाही नुसता ढिंच्याक आता माझ्या जमान्याचं गाणं बघ कसं म्हणते की माझा अंगणात गोरियो आईला मोर कसा नाच गीतो घुंगरू वाज गीतो मोर कसा नाच गीतो घुंगरू वाज
तालावर राधा नाचते, जरी दीपकांची नेसते, डोईमध्ये गजरा माळते. छन छन पैंजण वाजते, तालावर राधा नाचते, जरी टिपक्यांची नेसते, डोईमध्ये गजरा माळते. शृंगार हे रूप पाहुनी चांदणी गाली हसते, डोईमध्ये गजरा माळते. हो, डोईमध्ये गजरा माळते. छन छन पैठण वाजते, तालावर राधा नाचते, जरी दीपकांची नेसते, डोईमध्ये गजरा माळते. नारण वेली सोनपरी, अप्सराली अवनीवरी, अप्सराली यवनीवरी, अप्सराली यवनीवरी, दिसली किनार दरताळी, तुळशी बटा कालावरी, तारुण्याचा बहर फुलतो, जसा मन मोगरा फुलतो, आरशाला पाहुणी लाजते. चाफेकळी गंध फुलतो, केवड्याचा सुगंध भरतो, जाई जुई कळी उमलते. रान फुलांचे गीत साला सुरात भरते. शृंगार हे रूप पाहुनी चांदणी गाली हसते, डोईमध्ये गजरा माळते. हो, डोईमध्ये गजरा माळते. छन छन पैठण वाजते, तालावर राधा नाचते, जरी दीपकांची नेसते, डोईमध्ये गजरा माळते. राधा हिरा चंद्र तारा, गुणावते ही वसुंधरा, गुणावते ही वसुंधरा, गुणावते ही वसुंधरा, मिळून साऱ्या गावतला, मंजुळ गाणी गाई वारा, घन दाट वन चौफेरी, लाट सुटली अंबरी, वाटे भय अंबांतरी. गळ्यामध्ये हार सोनेरी, हातामध्ये कंकण भारी, कपाळाला बिंदी चमकेली, चंद्रकोर शोभे कपाळी, पोटावरी आली शोभते. शृंगार रूप पाहुनी चांदणी गाली हसते,
छान पैठण वाजते तालावर राधा नाचते तरी पंखांची दिसते डोई माझे गजरा माळते शृंगार रूप पाहुनी सांगणी गाली हसते तोई माझी गजरा माळते हो तोई माझी गजरा माळते छान पैठण वाजते तालावर राधा नाचते तरी ती पंखांची दिसते डोई माझे गजरा माळते छान पैठण वाजते तालावर राधा नाचते तरी ती पंखांची दिसते माझी गजरा माळते आहा माका लाडले बरोबर आहे बघ आता बघा ह्या अलीकडून पाहिलं ना ह्या अलीकडून की तो मथुरेचा घाट आणि ह्या अलीकडून पाहिलं ना की तो कंस नगराची मथुरी कशी कशी सुंदर दिसते नाही का इकडे काय आहे? तिकडे दाखवते तिकडे काय बघते अगं बघ आता आपल्याला ना इकडून गेले ना की तिकडून गेलो की त्या मथुरेत जायचंय आणि त्या हा मावशी पण आपली माटण आहे का बघ तुम्ही करता काय अगं मावशी कुणाचंच माझ्याकडे लक्ष नाहीये आणि अजून तुला कवल्यात कोण दिसतंय? तू म्हातारी झाली. ह्या तर कवल्या आहेत ना.
होय बा होय. आता कशाला माहिती तुला, या पोरी घेऊन मी चालले मुलगीच्या बाजारात. कशासाठी माहिती तुला? तू सांग. सांगते ना, दही दुधाचा वापर करण्यासाठी. अगं पण ते एवढ्या उन्हातून उन्हातून ते सकाळी निघाले होते. आता हा घाट चढता चढता माझ्या म्हातारीचा पल्ला येत नाही, म्हणून आपण हळू चाललोय. हा एवढं ऊन काय पडतोय? सांगतो खजूर माहिती आहे चांगलं. अरे पण तिच्या आजसून आहे ना, म्हणून का मला एवढं ऊन पडलंय? म्हणतोस काय? मी काय बोलतो, तुझं खजूर पण त्या मनुकासारखं झालंय. आपण काय बोल? मग सांगितलं काय तरी तू ऐकून बातमी आहे. इथं मरायला कशाला आलाय? त्या खजूरच्या मळ्यात जा. तिकडे जायला लागल ना. जा, तसे मी चालले धुळीच्या व्यापाराला मथुर हे, तसं तू पण जा खजूरच्या बाजारात. ही मावशी खाऊन खाऊन फुगल्याच्या गामेका करून इकडे बघू, तुझी जशी टक्कल आहे ना तशी तुझी अक्कल आहे. अरे आता माझ्या घरी दुध असल्यामुळे मी दूध दही लस्सी बिस्सी पिते. मी हे खाऊन दिवसेंदिवस जातो तो चांगले. अरे दिवसेंदिवस वाढवते म्हणून जास्त झाले. काय वाढवती? अरे दूध खाते. अरे पण मी सांगते, आम्ही आता बाजारात बोलतोय. तुम्ही आता व्हा बघा बाजू. अजून पण जाता येणार नाही. म्हणजे रे अगं, जिथे देवांचा हुकूम आहे आम्हाला. तुम्हाला इथं अडवायचं आणि रस्ता प्रतिबंध करायचा. म्हणजे असं आहे. म्हणजे तुम्ही चोर आहात, चोर. ते सगळे लोकतात की काय तुम्ही? सोबतीची. मग एक काम करा, तुमच्या त्या कृष्णदेवांचा काही कायदा या तुमचं काय असेल मला जरा सांगा. कृष्ण देवानी आदेश दिला, आम्ही साऱ्यांनी मंजूर केला. कृष्ण देवानी आदेश दिला, आम्ही साऱ्यांनी मंजूर केला. रोजगार मिळल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. ऐकलं का? रोजगार मिळल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. रोजगार मिळेल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. कृष्णदेवानी आदेश दिला, आम्ही साऱ्यांनी मंजूर केला. कृष्णदेवानी आदेश दिला, आम्ही साऱ्यांनी मंजूर केला. रोजगार मिळेल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. रोजगार मिळेल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. आमच्या कृष्णदेवाचे विचार भरायचे जगाचा उद्धार झाला करा. जगाचं उत्तर झाला खरा, त्याने जगाचं उत्तर झाला खरा. हाती घेऊन बासुरी वाजवी गाणा घोडा जातो आणि हिरा. घोडाचा तो आहे, रगाला तो घोडाचा तो आहे. त्याच्या पारागीत निजात गाणं लावितो आम्हाला. त्याच्या पारागीत निजात गाणं लावितो आम्हाला. रोजगार मिळेल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. रोजगार मिळेल गरीबाला कसा, कायदा सांगतो तुला. जाण्याचा कमी होईल, मुळात कपड येईल. योगदानाचा खरं खुरं नाव ठोकळ येईल, सदा घेईल.
आम्ही साराणी मंजूर केला कृष्ण देवानी आदेश दिला आम्ही साराणी मंजूर केला रोजगार मिळेल गरीबाला काय असतो तुला 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 ऐकून ऐकून कान चुकले रे बाबा तू काय म्हणायला लावलं तर मला काय समजलं नाही आता काय करायचं असं म्हणतोस होय तू एक पोरीनो मी काय म्हणते आता मी पण जरा सांगितले आता तुम्ही बसून काय करायचं आता बाजाराला मस्त कुठे बस खाली जाऊया मग चला. चाली बाजाराला आता एक काम करा तुम्ही एक काम करा तुम्ही ना कृष्णदेवाला पाठवून द्या मग आम्ही त्यांच्याचं बोलून घेऊया हा आपण जेवायला जाऊ. काय बरं मथुरेला जायचं नाही आणि ते का बरं सांग मला म्हणजे तुम्ही व्यापार गोकुळातच करा मी नागबाबांची परवानगी मिळवून देतो बरं ते म्हणतो ते एकदम खरं पण आम्ही जर त्या मथुरेत गेलो नाही तर आम्ही बाजार कसा भरणार आणि आमचं पोट कसं भरणार बरं गोकुळात करा जर तुम्ही गोकुळात व्यापार केला तर आपल्या गोकुळाला आर्थिक हातभार लागेल कोण अजून श्रीमंत होणार नाही कान्हा तू म्हणतोस ना म्हणजे अगदी बरोबर आहे अगदी योग्य आहे त्यामुळे गोकुळ आर्थिक बळी पण कान्हा मी काय म्हणते तुझ्या त्या नाना लीला नाना अवतार हे आम्हाला ऐकायचे ऐकवशील का रे ठीक आहे ऐकतो. हे स्वरूप घे जाणून देवरूपाला घे ओळखून हे स्वरूप घे जाणून देवरूपाला घे ओळखून सांगतो मनाचे गुण विश्वरूप खरे ग नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप खरे ग नारायणाचे सांगतो तुला समजून नारायणाची सांगतो तुला
विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला हे स्वरूप घे जाणून देव रूपाला घे ओळखून हे स्वरूप घे जाणून देव रूपाला घे ओळखून सांगतो अवताराचे गुण विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून जीवसृष्टी प्रलय काळी वेद वाचविले कोण मारुमी पृथ्वी पाठीवर मंथनात देवाना अमृत घ्याविले वराहरूपी पृथ्वी उचलून तिला आणली पाताळातून वराहरूपी पृथ्वी उचलून तिला आणली पाताळातून हिरण्याचे गर्भ मोडून विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून नरसिंह रूपी दृष्टांचा अंत केला प्रल्हादाच्या भक्तीसाठी खांबातून आला वामन रूपी तीन पावलात जग जिंकले बळीराजाला जाण शिकवून दिले भगवान परशुरामानं बाण समुद्रात मारून भगवान परशुरामानं बाण समुद्रात मारून निर्माण केले कोकण विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून मर्यादा पुरुषोत्तम शरीरा पितृवचनासाठी वनवास श्रावण वदिला कृष्ण अवतार घेऊन गीता सांगितली कर्म भक्ती ध्यानाची वाट जगाला दाखविली गोवर्धन कालियाचे केले मर्दन उचलून गोवर्धन कालियाचे केले मर्दन रमतो श्रवण बळी घेऊन विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे ग नारायणाचे सांगतो तुला समजून हे स्वरूप ते जाणून देव रूपाला घे ओळखून
हे स्वरूप घे जाणून देवरूपाला घे ओळखून सांगतो अवताराचे गुण सर्व करे गा नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे गा नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे गा नारायणाचे सांगतो तुला समजून विश्वरूप करे गा नारायणाचे सांगतो तुला समजून हो देवा खरोखर तुम्ही देव आहात होय ना? त्यांना आपण शरण जाऊया. शरणाले तुला रे काना शरणाले तुला 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 कळे न तुझा निरारे काना शरणाले तुला कळे न तुझा निरारे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला कळे न तुझा निरारे काना शरणाले तुला कळे न तुझा निरारे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला राधा कृष्ण प्रेम विराजे अवघ्या जगिया खंडकाचे अवघ्या जगिया खंडकाचे अवघ्या जगिया खंडकाचे रूप मनोहर सावळे तुझे प्रेम तुला कळेल भाषा प्रेम तुला कळेल भाषा प्रेम तुला कळेल करतोनी मी तुला रे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला कळे न तुझा निहारे काना शरणाले तुला कळे न तुझा निहारे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला शरणाले तुला रे काना शरणाले तुला
पुरी मंजुळ गाते अवघे त्रिभुवन बोलून जाते अवघे त्रिभुवन बोलून जाते अवघे त्रिभुवन बोलून जाते लक्ष्मी भाना रपते लपून छपून तुला पाहते लपून छपून तुला पाहते लपून छपून तुला पाहते मनमोहनी दाविला रे काना शरण आले तुला रे काना शरण आले तुला अरे न तुझा रे काना शरण आले तुला अरे न तुझा रे काना शरण आले तुला तुला रे खाना चरण आले तुला चरण आले तुला रे खाना चरण आले तुला अरे न तुझा रे काना शरण आले तुला अरे न तुझा रे काना शरण आले तुला तुला रे खाना चरण आले तुला चरण आले तुला रे खाना चरण आले तुला चरण आले तुला रे खाना चरण आले तुला चरण आले तुला रे खाना चरण आले तुला अरे न तुझा रे काना